नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेत आणि राज्यसभेत खासदारांनी काही प्रश्न उपस्थित केले। याच वेळी झालेल्या चर्चेवेळी गदारोळही घातला, म्हणून 14 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यापैकी 13 खासदार लोकसभेचे तर 1 खासदार राज्यसभेचा आहे आणि सर्व 14 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेले आहे। खासदारांना निलंबित केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। याआधी संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणी 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। ही कारवाई लोकसभा सचिवालयाने केली असून यामध्ये आता संसदेतील घुसखोरी प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर 1 अजूनही फरार आहे। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणकोणत्या खासदारांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। बेनी बेहानन काँग्रेसचे खासदार आहेत। VK श्रीकंदन खासदार, मोहम्मद जावेद, PR नटराजन, कनिमोझी करुणानिधी काँग्रेस खासदार, K सुब्रमण्यम काँग्रेस खासदार, मणिकम टागोर काँग्रेसचे खासदार, S व्यंकटेश काँग्रेसचे खासदार, रम्या हरिदास काँग्रेस खासदार, TN प्रतापन काँग्रेस खासदार, हिबी ईडन काँग्रेसचे खासदार, S ज्योतिमनी काँग्रेस खासदार। डीन कुरियाकोस काँग्रेस खासदार आणि डेरेक ओब्रायन राज्यसभेचे खासदार। दरम्यान संसदेमध्ये झालेला हा हल्ला नेमकी कसा झालेला आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे। घुसखोर अमोल शिंदे हा महाराष्ट्रातला असून अमोलचे वडील शेतमजूर आहेत। अमोल स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता। नीलम सिंग ही हरियाणाची आहे। नीलम शेतकरी आंदोलनात सहभागी होती। तिने लोकदलाचा प्रचारही केलेला। नीलम स्वतःला नीलम आझाद म्हणवून घेते आणि तसंच ती म्हणवून घेणं पसंत करते। घुसखोरांचा म्होरक्या सागर शर्मा याने सर्व आरोपींना एकत्र आणलं। सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुकचा वापर करत होते। हे सर्व आरोपी भगत सिंग फॅन पेजवर परस्परांच्या संपर्कात होते। सर्व आरोपी 1.5 वर्षांपासून संसदेतील घुसखोरीची योजना बनवत होते। नऊ महिन्यांपूर्वीच संसदेवर हल्ल्याच्या योजनेचं अंतिम रूप ठरलं। दिनांक 10 डिसेंबर रोजी सागर, नीलम आणि अमोल हे तिघे गुरुग्राम इथं पोहोचले। सर्व आरोपी मनोरंजन या सहकार्याच्या परिचिताच्या घरी उतरले। ललित दिनांक 10 डिसेंबर रोजी गुरुग्राम इथं पोहोचला, तर मनोज दिनांक 11 डिसेंबर रोजी गुरुग्राम इथं आला। 3 दिवस आरोपी गुरुग्राम मध्येच वास्तव्याला होते। संसदेत प्रवेश मिळवण्यासाठी 2 स्वतंत्र दिवसांची निवड करण्यात आली। लोकसभेत घुसण्याची मूळ योजना 14 डिसेंबर 2023 ची होती। मात्र आरोपींना 13 डिसेंबरचं प्रवेशपत्र मिळाल्यानं त्याच दिवशी घुसखोरी करण्याचं ठरलं।
घुसखोरी दरम्यान वापरण्यासाठी सागरने 13 डिसेंबरला राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी केला। नवी दिल्लीच्या महादेव मार्गावरील भाजपा खासदार सिन्हा यांच्या कार्यालयातून आरोपींनी प्रवेशपत्र ताब्यात घेतलं। दिनांक 13 डिसेंबर रोजी नीलम, मनोरंजन, ललित आणि अमोल हे आरोपी इंडिया गेटला पोहोचले। तिथे अर्धा तास त्यांची बैठक झाली। इंडिया गेटवरील चर्चेत मनोरंजन आणि सागर हे लोकसभेत घुसतील असं ठरलं। संसदेत प्रवेश करताना पादत्राणांची तपासणी होत नाही हे आरोपींना माहीत होतं। त्यामुळे बुटात कलर स्मोक कॅन्डल लपवायचं ठरलं। लखनौ येथून येताना सागरने सगळ्यांसाठी बूट खरेदी केले। अमोल शिंदेने महाराष्ट्रातून धुराच्या नळकांड्या खरेदी केल्या आणि बुटात लपवल्या। मनोरंजन आणि सागर हे आत लोकसभेत गेले, तर अमोल शिंदे आणि नीलम आणि ललित हे संसद परिसरात रेंगाळत राहिले। सर्व आंदोलनाचं ललित छायाचित्रण करत होता। पोलीस आल्यानंतर ललित पसार झाला। तो अद्यापही फरार आहे। दरम्यान या प्रकरणी गुरुवारी लोकसभेत नक्की काय घडलं पाहूयात। मैंने आपसे कल चर्चा की है, संवाद किया है, फिर हम चर्चा करेंगे। आप लोगों सबको बुलाकर चर्चा करेंगे। सारी सुरक्षा की जिम्मेदारी और क्षेत्राधिकार लोकसभा सचिवालय का है और इसीलिए लोकसभा सचिवालय फिर आपसे चर्चा करेगा। गलत तरीका है, आप जाकर सदन में बैठिए। नो नो, सरकार कभी भी लोकसभा सचिवालय में हस्तक्षेप नहीं कर सकती। नो, हम करने भी नहीं देंगे। नो, गलत। मैंने आपसे कल चर्चा की है, संवाद किया है, फिर हम चर्चा करेंगे। आप लोगों सबको बुलाकर चर्चा करेंगे। सारी सुरक्षा की जिम्मेदारी और क्षेत्राधिकार लोकसभा सचिवालय का है और इसीलिए लोकसभा सचिवालय फिर आपसे चर्चा करेगा। गलत तरीका है, आप जाकर सदन में बैठिए। नो नो, सरकार कभी भी लोकसभा सचिवालय में हस्तक्षेप नहीं कर सकती। नो, हम करने भी नहीं देंगे। नो, गलत। दरम्यान हे घुसखोर इंडिया आघाडीचे सदस्य असल्याच्या भाजपाच्या दाव्याने नवी खळबळ माजलेली आहे। हा दावा झालेला आहे त्याला घुसखोरांची पार्श्वभूमी कारणीभूत आहे। आपण टप्प्याटप्प्याने घुसखोरांचा तपशील जाणून घेऊयात। पहिला घुसखोर होता अमोल शिंदे। हा महाराष्ट्रातून आहे। त्याचं वय 25 वर्ष इतकं आहे। महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला झरी बुद्रुक गावचा हा रहिवासी अमोलला संसद परिसरात हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। अमोलचे वडील शेतमजूर असून 12वी उत्तीर्ण झालेला अमोल स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात गुंतला होता असं त्याचे वडील सांगतात। तर घुसखोरी करणारा दुसरा इसम म्हणजे मनोरंजन डी। याचं वय आहे 34 वर्ष आणि लोकसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। कर्नाटकातील मैसूर येथील हा रहिवासी असून 10 वर्षांपूर्वी बंगळुरू येथून संगणक अभियांत्रिकीमध्ये त्याने पदवी घेतलेली आहे। नोकरी न करता भगतसिंग फॅन क्लब पेजच्या माध्यमातून इतर आरोपींच्या संपर्कात मनोरंजन डी होता। मनोरंजन डी याचं वय आहे
34 वर्ष लोकसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून कर्नाटकातील मैसूर येथील तो रहिवासी आहे. 10 वर्षांपूर्वी बंगळुरू येथून संगणक अभियांत्रिकीमध्ये त्याने पदवी घेतली आणि नोकरी न करता भगतसिंग फॅन क्लब पेजच्या माध्यमातून इतर आरोपींच्या संपर्कात मनोरंजन होता. आपण आतापर्यंत 2 जणांना बघितलेला आहे. एक आहे लातूरचा अमोल शिंदे. त्याचे वडील शेतमजुरी करतात आणि तो 12वी उत्तीर्ण असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला. आणि आता दुसरा जो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय त्याचं नाव आहे मनोरंजन डी. हा स्वतः एक अभियांत्रिकी आहे आणि 10 वर्षांपूर्वी त्याने संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली असून नोकरी न करता त्याने भगतसिंग फॅन क्लब पेजच्या माध्यमातून इतर आरोपींच्या संपर्कात राहिला. तर बुधवारी संसदेमध्ये घुसखोरी करणारा तिसरा आरोपी म्हणजे ललित झा. हा बिहारचा असून ललित इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये स्वतःची ओळख शिक्षक अशी करून देतो. तो एका स्वयंसेवी संस्थेचा सरचिटणीस असल्याचंही काही जण सांगतायत. त्याच्या इन्स्टा पोस्ट हिंसेला चिथावणी देणाऱ्या आहेत हे बघायला मिळाले. नीलम आणि अमोल संसद परिसरात हुल्लडबाजी करत असताना या हुल्लडबाजीचे चित्रीकरण करण्याचं काम ललित करत होता. सुरक्षा पथकांनी धरपकड सुरू करताच ललित फरार झाला आणि या ललितचा शोध सुरू आहे. या प्रकरणातला तिसरा आरोपी आहे ललित झा. हा बिहारचा आहे आणि ललित इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये स्वतःची ओळख शिक्षक अशी करून देतोय. तो एका स्वयंसेवी संस्थेचा सरचिटणीस असल्याचंही काही जणांकडून समोर आलेलं आहे. दरम्यान त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जर बघितलं तर त्याच्या इन्स्टा पोस्ट या हिंसेला चिथावणी देणाऱ्या आहेत. नीलम आणि अमोल हे संसद परिसरात हुल्लडबाजी करत असताना या हुल्लडबाजीचे चित्रीकरण करण्याचं काम ललित करत होता. दरम्यान सुरक्षा पथकांनी धरपकड सुरू करताच ललित फरार झाला आणि ललितचा शोध सुरू आहे. तर या प्रकरणातली तिसरी आरोपी एक महिला आहे जिचं नाव आहे नीलम. नीलम ही 37 वर्षांची असून ती स्वतःला नीलम आझाद म्हणून घेणं पसंत करते. हरियाणातील जिंद जिल्ह्यातील गाशो खुर्द गावाची ती रहिवासी असून एमफिल केलेल्या नीलमने हरियाणा टीईटी उत्तीर्ण केली आहे हे विशेष. पण नोकरी करत नाहीये. शेतकऱ्यांनी आंदोलन करून दिल्लीत प्रवेश करण्याचा मार्ग अडवला होता. या शेतकरी आंदोलनात नीलमही सहभागी झाली होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये नीलम भाजपाला नाही तर काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल लोकदलाला मतदान करण्याचं आवाहन करताना सुद्धा दिसते. कुस्तीपटूंच्या आंदोलनात नीलम सहभागी झाली होती आणि नीलमच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे. नीलमचे 2 भाऊ दुधाचा व्यवसाय करतात आणि नीलमला संसद परिसरात हुल्लडबाजी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. तर नीलमचे विचार नक्की काय आहेत या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजतील. बीजेपी चल रही है तो हम सत्ता परिवर्तन करेंगे या तो कांग्रेस को ले आएंगे या हम आईएनएलडी को ले आएंगे. बीजेपी जितना क्रूर है शायद दूसरी जो पार्टियां हैं वो इतना क्रूर नहीं है. वो थोड़ा बहुत जो गरीब किसान है गरीब मजदूर है उनकी कुछ बातें समझती है क्योंकि उनका जो गहनता से हमारे आज़ादी के आंदोलन में जो योगदान रहा है वो समझते हैं कि आज़ादी क्या होती है और संघर्ष क्या होता है. बीजेपी चल रही है तो हम सत्ता परिवर्तन करेंगे या तो कांग्रेस को ले आएंगे या हम आईएनएलडी को ले आएंगे. बीजेपी जितना क्रूर है शायद दूसरी जो पार्टियां हैं वो इतना क्रूर नहीं है. वो थोड़ा बहुत जो गरीब किसान है गरीब मजदूर है उनकी कुछ बातें समझती है क्योंकि उनका जो गहनता से हमारे आज़ादी के आंदोलन में जो योगदान रहा है वो समझते हैं कि आज़ादी क्या होती है और संघर्ष क्या होता है. तर संसद घुसखोरी प्रकरणी पुढचा आरोपी आहे सागर शर्मा, वय 27. लोकसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी सागर शर्माला अटक करण्यात आली आहे. सागरचा जन्म हा दिल्लीतला पण तो लखनौचा रहिवासी आहे. 12वी उत्तीर्ण सागरचे आई वडील
आणि बहीण यांच्यासोबत तो भाड्याच्या घरात राहत होता। तो ई रिक्षा चालवत होता आणि सागरचे वडील सुतार काम करतात तर आई गृहिणी आहे। सागरच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये तो भगत सिंग आणि विदेशी क्रांतिकारक ग्वेरा यांचा उल्लेख करत असायचा। या प्रकरणातला पुढचा आरोपी आहे सागर शर्मा। त्याचं वय 27 असून लोकसभेत हुल्लडबाजी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये त्याचा जन्म झाला। तो लखनौचा रहिवासी आहे। 12वी उत्तीर्ण सागरचे आई वडील आणि बहिणीसोबत सागर एका भाड्याच्या घरात राहत होता आणि ई रिक्षा चालवत होता। सागरचे वडील सुतारकाम करतात तर आई गृहिणी असून सागरच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये भगत सिंग आणि विदेशी क्रांतिकारक ग्वेरा यांचा उल्लेख तो करायचा। तर या प्रकरणातला पुढचा आरोपी आहे विशाल शर्मा उर्फ विकी उर्फ जंगली। संसदेत गोंधळ घालण्याच्या कटात हा सूत्रधार होता। गुरुग्राम मधील सेक्टर 7 हाऊसिंग बोर्ड कॉलनीमध्ये तो पत्नीसोबत राहतो। आधी एका निर्यात कंपनीच्या वाहनाचा तो चालक होता। विशाल मद्यपी आहे आणि त्याचे पत्नीसोबत वारंवार भांडण होते। सागर तसेच इतर आरोपी अनेकदा विशालच्या घरी आले होते असे विशालचे शेजारी सांगतात। तर संसद घुसखोरी प्रकरणातला पुढचा आरोपी आहे विशाल शर्मा उर्फ विकी उर्फ जंगली। संसदेत गोंधळ घालण्याच्या कटाचा हा मुख्य सूत्रधार। गुरुग्राम मधील सेक्टर 7 हाऊसिंग बोर्ड कॉलनीत पत्नीसोबत राहतो। आधी एका निर्यात कंपनीच्या वाहनाचा तो चालक होता आणि आता रिक्षा चालक आहे। विशाल मद्यपी आहे आणि त्याचं पत्नीसोबत वारंवार भांडण होतं। सागर तसेच इतर आरोपी अनेकदा विशालच्या घरी आले होते असं विशालचे शेजारी सांगतात। विशाल शर्मा उर्फ विकी हा लोकसभा घुसखोरीचा सूत्रधार असल्याचं सांगितलं जातंय। गुरुग्राममध्ये तो पत्नीसोबत राहत होता आणि त्याच्याच घरी हे सर्व साथीदार अनेकदा आलं असल्याचं त्याचे शेजारी सांगतायत। दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गंभीर आरोप ठेवत गुन्हे दाखल केलेले आहेत। कलम 120 ब अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, 153 अंतर्गत दंगलीला चिथावणी देणे, 186 अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, 353 अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला करणे तसंच यूएपीच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गंभीर आरोप ठेवलेले आहेत आणि गुन्हे दाखल केलेले आहेत। कलम 120 ब अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, 153 अंतर्गत दंगलीला चिथावणी देणे, 186 अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, 353 अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला करणे तसेच यूएपीच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बुधवारी संसदेमध्ये यांनी घुसखोरी केली आणि त्यानंतर आता संसदेच्या काही खासदारांवरही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या घुसखोरांपैकी 5 जणांना अटक करण्यात आली आणि एक अजूनही फरार आहे।
तर लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकून सदनात गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचे नाव आहे सागर शर्मा। खासदार दानिश अलींनी दिलेल्या माहितीनुसार सभागृहात उडी मारलेल्या तरुणानं भाजपा खासदारांच्या नावावर लोकसभेचा व्हिजिटर पास तयार केला होता। याच पासच्या आधारे तो लोकसभेत आला होता। सदनात गोंधळ घालून खळबळ माजवणाऱ्या दोन्ही तरुणांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येते। तर सागर शर्मा सोबत सदनात शिरलेल्या दुसऱ्या तरुणाचं नाव आहे मनोरंजन डी। तो कर्नाटकच्या मैसूरचा रहिवासी आहे। त्याचं वय 35 वर्ष असून त्यानं बंगळुरूच्या विवेकानंद विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेलं आहे। लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकून सदनात गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं नाव सागर शर्मा आहे। खासदार दानिश अलींनी दिलेल्या माहितीनुसार सभागृहात उडी मारलेल्या तरुणानं भाजपा खासदाराच्या नावावर लोकसभेचा व्हिजिटर पास तयार केला होता आणि याच पासच्या आधारे तो लोकसभेत आला। सदनात गोंधळ घालून खळबळ माजवणाऱ्या दोन्ही तरुणांची पोलीस कसून चौकशी करतायत। सागर शर्मा सोबत सदनात शिरलेल्या दुसऱ्या तरुणाचं नाव मनोरंजन डी आणि तो कर्नाटकच्या मैसूरचा रहिवासी असून त्याचं वय 35 असून त्यानं बंगळुरूच्या विवेकानंद विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहे।